तर या कुटुंबियांना कशा पद्धतीने न्याय मिळतो याकडे आपलं लक्ष असेल. मात्र आता बातमी आहे ती म्हणजे भाजपकडनं मला अनेक ऑफर्स आल्या असा दावा अभिजित दिपके यांचा. माझ्यासोबत माझ्या आई वडिलांना देखील धमक्या आल्या होत्या असा आरोप अभिजित दिपकेंनी केला. त्यांच्या ऑफर आल्या मला. किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. म्हणजे तुम्हाला ऑफर आली? आली चालू होतं. धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं पण बीजेपी मध्ये या नाही का आईबाप? हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे. त्यांना चांगलं वाईट कळतं. या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्यांनी अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला. आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत. तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबरले आहेत. अभिजित दिपकेंनी सत्य सांगितलं असेल तर मला वाटतं की त्यांचं मी अभिनंदन करेल की निदान लढण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे याचा अर्थ